Now we'll turn to today's message. आजचा जो संदेश आहे आपण त्याकडे वळणार आहोत. I don't know, I can't preach in Hindi, हिंदीमध्ये मला बोलता and येत नाही. because of the students, I am preaching in English. आणि विद्यार्थी आपल्यामध्ये असल्यामुळे मी इंग्लिशमध्ये बोलत आहे. Last year I used to speak in Marathi. मागच्या वेळेपर्यंत मी मराठीमधून बोलत This होतो. is now the situation is changed. पण आता परिस्थिती बदललेली आहे So they must understand what we preach from here. आणि म्हणून या ठिकाणामधून जे काही बोललं जातं ते त्यांना देखील समजलं पाहिजे. So today म्हणून आज I want to remind you, if anyone remembers what I speak last year. आणि म्हणून आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मागच्या वर्षी मी कोणत्या विषयावर बोललो होतो हे तुम्हाला आठवतं का? Very difficult. फार अवघड आहे. So I gave some sermons on the attributes of God. आणि मी काही संदेश सांगितले होते आणि त्याचा विषय असा होता की परमेश्वराचे गुणधर्म. So when we think of God, म्हणून ज्यावेळेस आपण देवाचा विचार करतो, what image you get in your mind? मग तुमच्या मनामध्ये देवाविषयी कोणती प्रतिमा उभी राहते? What you think of God तुम्ही देवाचा काय विचार करता, and what you understand about God देवाविषयी तुम्ही काय समजून घेता will affect your life. आणि त्यावर तुमच्या जीवनाचं मग त्यावर काय परिणाम होतो ते समजतं. If your view for God तुमचा देवाविषयीचा जो दृष्टिकोन आहे is very high, जर तो फार अति उच्च आहे, then your life will accordingly change. मग त्याप्रमाणे तुमचं जीवन जे आहे ते बदलेल Your worship will be in that proportion. आणि त्या परिमाणामध्ये तुमची उपासनेचा परिणाम असेल. Your thoughts and your behavior, your action, तुमचे विचार everything is तुमचे विचार determined. असेल आणि तुमचं जे वागणं असेल आणि त्याच प्रकारे तुमचे विचार करण्याची जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुमचं सर्व पद्धती ही बदलून जातील. To understand the attributes of God, आणि देवाचे गुणधर्म or, समजण्यासाठी or to know God, किंवा देवाला समजून घेण्यासाठी our knowledge for God is very small. आणि देवाविषयी आपले जे ज्ञान आहे, समज आहे ते अतिशय छोटे आहे. One drop of water in the ocean. आणि महासागरामधला एक छोटासा जर पाण्याचा थेंब आपण But घेतला, whatever is written in the Word of God, पण जे काही देवाच्या वचनामध्ये we लिहिलेलं आहे try to extract that knowledge. आणि आपण जे ज्ञान आहे ते वाढविण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. So today, last time I spoke about few attributes. आणि मागच्या वेळेस मी परमेश्वर देवाच्या काही गुणधर्मांबद्दल बोललो होतो. Omnipotent God. God is all powerful. आणि All परमेश्वर देव powerful. हा जो आहे तो सर्व सामर्थ्यशाली असा He परमेश्वर आहे. can do anything and everything. तो सर्व काही करू शकतो He doesn't need anyone's help to do his work. आणि त्याचं काम करण्यासाठी त्याला कोणाही व्यक्तीची गरज लागत नाही. He is all knowing God. We spoke about that. आणि आपण याविषयी पण बोललो की आपला परमेश्वर हा सर्व ज्ञानी परमेश्वर आहे. He knows you very well. तो तुम्हाला फार चांगल्या प्रकारे ओळखतो. Even you don't know yourself, he knows you. जितकं जास्त तुम्ही स्वतःला ओळखत नाही तितकं जास्त तो तुम्हाला He ओळखतो. knows your sitting and your walking and your everything. You are lying down. आणि तुमचं उठणं, तुमचं बसणं, तुमचं चालणं, तुमचं निजणं हे सर्व त्याला ठाऊक Everything आहे. is known to him. आणि सर्व काही त्याला ठाऊक आहे. He is omniscient God. आणि तो सर्व व्यापी देव आहे. Omniscient means all-knowing God. आणि त्याला असं म्हणतात की त्याला सर्व माहिती आहे, त्याला सर्व ज्ञान आहे. And then all-present God. God is present everywhere. आणि पुढचा मुद्दा आपण पाहतो की परमेश्वर देव सर्व ठिकाणी उपस्थित आहे. But today's attribute on which we are going to speak is holiness of God. पण आजचा जो गुणधर्म आपण पाहणार आहोत तो परमेश्वराचा गुणधर्म म्हणजे परमेश्वर देवाचं पावित्र्य. This is very important, or the topmost attribute of God. आणि अतिशय महत्वाचा हा गुणधर्म. आणि तसं पाहिलं तर परमेश्वर देवाचा सर्वात अति उच्च असलेला हा गुणधर्म तो म्हणजे देवाचं पावित्र्य. The signature text is Isaiah आणि आपण जो महत्वाचा आजचा शास्त्रपाठ आहे तो यशायामध्ये आपल्याला सापडतो. chapter 6 यशया याचा 6वा अध्याय and verse 1 onwards. आणि वचन 1 पासून पुढे. In the year that King Uzziah died, I saw also the Lord sitting upon a throne, high and lifted up, and his train filled the temple. Above it stood the seraphims, each one had 6 wings, and 6 wings with 10. He covered his face, and with 10 he covered his feet, and with 10 he did fly. And one cried unto another and said,
holy, holy, holy is the Lord of hosts. The whole earth is full of glory. उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या जगाच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. The similar verses are in Revelation chapter 5. I will read only one verse, आणि verse 8. तीच वचने आपण पाहतो की प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आहे. प्रकटीकरण याचा 5वा अध्याय आणि वचन 8. Four. प्रकटीकरण 4 वचन 8. And the four beasts had each of them 6 wings about him, and they were full of eyes within, and they rest not day and night, saying, Holy, 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 Lord God Almighty, which was and is to come. प्रकटीकरण 4:8. त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्व समर्थ प्रभुदेव असे ते रात्रंदिवस म्हणतात. ते कधीच थांबत नाहीत. So, these heavenly beings, they are crying day and night, 24 hours they say, Holy, 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 Lord God Almighty. आणि आपण पाहतो की हे जे आता स्वर्गीय असे प्राणी आहेत, 24 तास रात्रंदिवस ते कधीही थांबत नाहीत आणि ते सतत देवाची स्तुती करत म्हणतात, पवित्र 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 जो सेनाधीश परमेश्वर. This is the one attribute. हा आपण पाहतो एक गुणधर्म झाला. It is in the word of God repeated 3 times. आणि आपण पाहतो की सलग 3 वेळेस याचा पुनरुच्चार करण्यात येत आहे. Holy, holy, holy. पवित्र पवित्र पवित्र. God is holy. देव पवित्र आहे. God is holier than anybody else. आणि कोणत्याही व्यक्तीपेक्षा कोणत्याही वस्तूपेक्षा देव खूप पवित्र आहे. And God is the holiest God. आणि आपला देव आहे तो सगळ्यात पवित्र असा देव आहे. So this is the subject today. म्हणून आजचा हा विषय आहे. What does it mean by holy? मग आता पवित्र याचा अर्थ काय होतो? What is the meaning of holy? होली किंवा पवित्र याचा अर्थ काय But होतो? particularly holiness of God. आणि म्हणजे विशेष करून त्याचं आपण पाहिलं तर देवाचं पावित्र्य म्हणजे काय? In our vocabulary, आणि जर आपण आपला शब्द प्रवाहाचा जर आपण वापर केला, in our talk or our understanding, आपल्या समजेप्रमाणे आपल्या बुद्धीप्रमाणे, holiness means pure in heart, आणि आपण जर पवित्र शब्दाचा अर्थ पाहिला तर अंतःकरणामध्ये जे शुद्ध आहे personal righteousness, आणि जो वैयक्तिक नीतिमानाने भरलेला आहे or perfect किंवा तो in परिपूर्ण a आहे, moral sense. आणि त्याच प्रकारे नैतिक वागण्यामध्ये परिपूर्ण, His nature is free of sin आणि त्याच प्रकारे त्याचा जो स्वभाव आहे तो अतिशय शुद्ध पवित्र and आहे. no sinful affection. आणि विशेष करून आपण पाहतो की तो अतिशय जिव्हाळ्यामध्ये आहे No sinful affections. आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पापाने भरलेलं असं आकर्षण किंवा मोह नाही. That is generally we say that he is a holy person. आपण साधारणतः बोलतो की तो हा पवित्र व्यक्ती But आहे. as regards to holiness of God, पण जर आपण देवाचं पावित्र्य यावर जर विचार केला, so the meaning of holiness of God, मग देवाचं पावित्र्य याचा अर्थ असा होतो, God is separate की देव जो आहे हा वेगळा आहे above all creation. आणि सर्व निर्मितीच्या वर आहे. He cannot compare with anyone. कोणत्याही व्यक्तीबरोबर आणि वस्तूबरोबर त्याची तुलना होऊ शकत He नाही. is something above all his creation. आणि त्याने जी सर्व निर्मिती केलेली आहे त्या सर्व निर्मितीच्या वर असा He तो आहे. cannot be compared with anyone else. आणि दुसऱ्या कोणाबरोबरही त्याची तुलना करता येऊ शकत नाही. You cannot compare with him with anybody. आणि कोणाशीही त्याची तुलना करता येऊ Therefore, शकत नाही. म्हणून therefore God gave commandment that you cannot make an image of God. आणि म्हणून देवाने अशी आज्ञा दिलेली आहे की तुम्ही देवाची प्रतिमा बनवू शकत नाही. You cannot make any idol तुम्ही कोणतीही मूर्ती And बनवू worship शकत that. नाही आणि त्या मूर्तीची उपासना करू शकत because नाही. you don't know how God looks like. कारण तुम्हाला हे ठाऊकच नाही की देव नेमका कसा दिसतो. Only we get some glimpses from the word of God. देवाच्या वचनामधून आपल्याला फक्त त्याविषयी काही मुद्दे समजतात. The first time holy word appeared or holiness appeared in the word of God in Exodus chapter 3
and verse 5. आणि सर्वात प्रथम पवित्र शास्त्रामध्ये पवित्र हा शब्द जर कोठे वापरण्यात आलेला आहे, उल्लेख करण्यात आलेला आहे, तर निर्गम याचा 3रा अध्याय आणि वचन 5 मध्ये आपण तो पाहतो. And he said, draw not nigh, put off thy shoes from off thy feet, for the place whereon thou stands is a holy ground. देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको, तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. This is the appearance of God to Moses in a burning bush. या ठिकाणामध्ये आपण पाहतो की जळत्या झुडपाच्या जवळ प्रथम परमेश्वर देवाने मोशेला आपली ओळख करून दिलेली आहे. There he appeared to Moses, मग आपण पाहतो ज्यावेळेस तो मोशेला प्रगट होतो, and then he says, Moses, मग तो म्हणतो की मोशे, you are standing on that ground, ज्या भूमीवर तू उभा आहेस that is a holy ground. ती एक पवित्र भूमी आहे. One more reference in Joshua chapter 5 and verse 15. आणि यहोशुवा याचा 5वा अध्याय आणि त्याच प्रकारे आपण पाहतो की 15व्या वचनामध्ये देखील उल्लेख आलेला आहे. And the said, captain of the Lord's host said unto Joshua, loose thy shoe from off thy foot, for the place whereon thou standest is holy. And Joshua did so. यहोशुवा 5:15. परमेश्वराचा सेनापती यहोशुवाला म्हणाला, आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे. तेव्हा यहोशुवाने तसे केले. I am reading from King James and it's the language is old. आणि किंग जेम्स हे भाषांतर मी वाचत आहे. I find difficult to read it. मला देखील वाचण्यासाठी अवघड जात So आहे. in first place we see that God appeared to Moses. पहिल्या वेळेस आपण पाहिलं की देव हा मोशेला प्रगट होतो. Here also Jesus appears. He is the captain of the Lord's host, Lord's army. आणि या He ठिकाणामध्ये appears here to Joshua. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण पाहतो की परमेश्वर देव येशू ख्रिस्त स्वतः एक सैन्याचा सेनापती म्हणून यहोशुवाला प्रगट होत आहे. And he also says to Joshua, remove off your shoes because you are standing on the holy ground. आणि तो देखील यहोशुवाला म्हणतो की आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. God is everywhere, देव सर्व ठिकाणी उपस्थित आहे. but God touches a particular location. पण परमेश्वर देव जो आहे तो एका विशिष्ट ठिकाणाला स्पर्श करतो. So in burning bush, he touched that ground. आणि आपण पाहतो की त्या जळत्या भूमीच्या ठिकाणी त्या भूमीला तो स्पर्श That करतो, ground becomes holy. तर ती भूमी पवित्र होते. Here to Joshua also, या ठिकाणामध्ये यहोशुवाच्या ठिकाणी captain of the Lord appeared to him. प्रभूच्या सैन्याचा सेनापती म्हणून त्याला प्रगट होतो. He touches the ground. तो देखील त्या भूमीला स्पर्श That करतो particular ground becomes holy. आणि ती विशिष्ट भूमी आता पवित्र होते. When God touches you, ज्यावेळेस देव तुम्हाला स्पर्श करतो, you become holy. तुम्ही पवित्र होता. The ordinary people becomes holy people. सर्वसामान्य लोक हे आता पवित्र लोक होतात. Very important. फारच महत्वाचं. We are all ordinary people. आपण सर्वजण Common सर्वसामान्य people. आहोत. आपण सर्वसामान्य लोक But आहोत. when God touches us, पण ज्यावेळेस देव आपल्याला स्पर्श He करतो, works in our life, तो आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, we become holy. त्यावेळेस आपण पवित्र होतो. So we saw these two verses where the first is Exodus 3, that first time the Holy Word appeared. आणि या दोन ठिकाणांमधून पहिल्या ठिकाणी म्हणजे निर्गम याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की परमेश्वर देव त्या ठिकाणामध्ये प्रगट झाला, ती भूमी पवित्र झाली. Whenever any particular, we come across so many things, those particular things become holy. आणि आपण कित्येक वेळेस काही गोष्टींना सामोरे जातो, गोष्टींना पाहतो, त्या गोष्टी पण पवित्र होतात. Now, in the tabernacle or in the temple of God, आणि आपण जर निवास मंडप पाहिला किंवा देवाचं मंदिर पाहिलं, there the different vessels are set aside for particular use. आणि मग काही विशिष्ट त्यांच्या उपयोगासाठी काही विशिष्ट भांडी ही बाजूला काढून ठेवण्यात आलेली So होती. dedicated vessels, आणि ते एक समर्पित अशी भांडी होती. and they, because they are used for God's purpose, आणि ते देवाच्या काही उद्देशासाठी बाजूला काढून ठेवण्यात आल्यामुळे they are holy vessels. त्यांना आपण पवित्र वस्तू, पवित्र भांडी म्हणतो. So lot of things become holy like this. आणि अशा प्रकारे पुष्कळशा गोष्टी देखील आपण पाहतो की त्या पवित्र होतात. Holy communion. आणि आपण म्हणतो की प्रभू भोजन.
Bread is ordinary bread, आणि जर आपण ती भाकर पाहिली तर ती साधारण असते, and the wine is ordinary wine. आणि जो प्याला असतो ते देखील आपण पाहतो की तो द्राक्षारस साधारण असतो. But when we give it in the hand of God, पण ज्यावेळेस आपण तो देवाच्या हातामध्ये देतो, we ask the blessings. आपण त्यावर आशीर्वाद मागतो. When Lord touches that, ज्यावेळेस प्रभू त्याला स्पर्श करतो, it becomes holy communion, मग ते एक पवित्र असं भोजन होऊन जातं, holy bread and holy wine. पवित्र भाकर आणि पवित्र प्याला. So we come across so many things. When God touches that particular thing or a person, it becomes holy. आणि म्हणून आपण अशा कित्येक गोष्टींना सामोरे जातो, आपल्याला त्या दिसतात, आणि मग ज्यावेळेस त्याला परमेश्वर जो स्पर्श करतो, मग ती वस्तू असेल किंवा मनुष्य असेल, ते पवित्र होतं. Now what happens when a sinful man come in the presence of, what happens when we encounter with holy God? आणि काय होतं ज्यावेळेस आपण पवित्र देवाला सामोरे जातो? What happens? काय बरं होतं? We'll read one verse. आपण एक वचन त्यासाठी वाचू. Isaiah 6 and verse 5. यशाया याचा 6वा अध्याय आणि वचन 5 मध्ये. Isaiah 6 verse 5. यशाया 6वा अध्याय वचन 5. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. When Isaiah encounters with holy God, ज्यावेळेस यशायाचा सामना जो आहे तो पवित्र देवाबरोबर झाला, he says, woe unto me, तो म्हणतो की आता हाय हाय, I am undone. आणि मी तर आता अतिशय अशुद्ध आहे. He is a prophet. तो तर संदेष्टा He आहे, speaks for the God. तो देवासाठी बोलणारा आहे, He communicates the message of God to the people. आणि देवाचा संदेश तो लोकांपर्यंत पोहोचवत But असतो. when he come across or encounter with holy God, आणि ज्यावेळेस त्याचा सामना आता पवित्र देवाबरोबर होतो, he says that I am unholy. तो म्हणतो की मी तर अपवित्र आहे, My lips are unclean lips. आणि माझे जे ओठ आहेत ते अशुद्ध आहेत. There is one more incident in New Testament, Luke 5:8. आणि आपण पाहतो नवीन करारामध्ये देखील लूक याचा 5वा अध्याय वचन 8 मध्ये एक घटना सांगितलेली आहे. When Simon Peter saw it, he fell down at Jesus' knees, saying, Depart from me, for I am a sinful man, O Lord. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. Now you know the story behind this. आता या मागची This was- जी घटना आहे, कथा आहे, ती तुम्हाला ठाऊक आहे. Simon Peter tried throughout the night to catch the fish. शिमोन पेत्र संपूर्ण रात्रभर त्याने प्रयत्न केले, जाळी टाकली मासे पकडण्यासाठी. Catching fish is not his hobby. आणि तसं पाहिलं तर आता मासे पकडणे हा काही त्याचा छंद नव्हता, It was his occupation. ते त्याचा एक आपण पाहतो की त्याचा ते व्यवसाय होता. He gets his daily bread by selling fish. आणि रोजच्या रोज मासे पकडायचे, मासे विकायचे, हा त्याचा नेहमीचा व्यवसाय होता. He may be getting more money through that selling of fish. आणि हे मासे विकल्यामुळे त्याला भरपूर पैसे One मिळत night he असेल. could not get even one fish. पण एका रात्री असं होतं की त्याला एक पण मासा त्यामध्ये मिळत नाही. Jesus says to him, येशू त्याला म्हणतो, now put your net आता तू तुझी जाळी in the टाक. morning time. आणि आता Maybe dawn time. आणि तसं पाहिलं तर अतिशय पहाटेची ती वेळ असणार. And what he says, मग तो काय म्हणतो? Peter says to Jesus, पेत्र आता येशूला म्हणतो, Lord, I tried my level best throughout the night. संपूर्ण रात्र आम्ही आमचे फार कठीण असे कष्ट I केलेले could आहेत, not catch one fish. एक देखील मासा आम्हाला मिळाला नाही. But because you are telling me, I am obeying you. पण आता तुम्ही आता मला सांगत आहात म्हणून मी तुमचं ऐकत आहे. And then all the fish of that sea of Galilee, आणि आपण पाहतो की गाली समुद्रामध्ये जे सर्व मासे असतात they all came in that net. ते सर्व त्या जाळीमध्ये आले. Lot of fish, great miracle for him. आणि त्याच्यासाठी एक मोठा चमत्कार होता, पुष्कळशे मासे जाळीमध्ये आले. If you are Peter, what you would have done? आणि जर तुम्ही पेत्राच्या ठिकाणी असता तर तुम्ही काय केलं असतं? You would have given suggestion to Peter, to Jesus. येशूला मग तुम्ही असा सल्ला दिला असता, We'll make partnership. आपण आता भागीदारी करूयात. It will be very profitable business. आणि हा अतिशय नफा देणारा, फायदा देणारा व्यवसाय होईल. What he said? तो काय म्हणतो?
Lord, I am a sinful man. प्रभू, मी एक पापी मनुष्य आहे, Depart from me. माझ्यापासून निघून जा. That is how, when we, with a sincere heart, when we come across the Holy God, आणि मग अशाच प्रकारे ज्यावेळेस आपण आपल्या पवित्र प्रामाणिक अशा अंतकरणाने दे- पवित्र देवाला सामोरे जातो there will be a reaction like that. आणि अशा प्रकारची प्रतिक्रिया समोर येईल We are attracted to the holiness of God, आणि परमेश्वर देवाच्या पावित्र्याकडे आपण आकर्षिले जातो. but at the same time we have great fear for the holiness of God. पण त्याच प्रकारे देवाच्या पावित्र्याप्रती आपल्या मनामध्ये ते भय देखील बसतं. In all your life, तुमच्या संपूर्ण आयुष्यभर you will have the experience of encounter with God. परमेश्वर देवाबरोबर सामना करण्याचा, There त्याला will सामोरे be जायचा some अनुभव holy येईल. moments in your life. तुमच्या जीवनामध्ये असे काही पवित्र क्षण येतील. Not every moment is holy. प्रत्येक क्षण पवित्र असेल असं Whenever नाही. you are praying, not every time you experience the presence of God. आणि रोज ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता प्रत्येक वेळेस तुम्हाला देवाच्या सान्निध्याचा अनुभव घडेल असं नाही. But there will be few moments in your life, or holy moments, you encounter with the holy God, and then what is your reaction at that time? आणि मग काही वेळेला प्रार्थनेमध्ये तुम्हाला खरोखर जाणवेल की मी देवाच्या पवित्र अशा सान्निध्याचा अनुभव घेत आहे. मग त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया कशी असणार? That time त्यावेळेस we realize that what we are, our situation, आपल्याला our sinful nature, मग आपल्याला समजतं की आपण नेमकं कोण आहोत, आपण किती पापी आणि पतित असे लोक आहोत. and we ask the forgiveness of our sin. आणि मग आपण परमेश्वर देवाकडे आपल्या पापांची क्षमा मागतो. So now म्हणून आता we'll see आपण पाहूया the negative side. जी नकारार्थी बाजू आहे. There are some people काही लोक असे आहेत की they don't respect the holiness of God, परमेश्वर देवाच्या पावित्र्याचा ते आदर सन्मान करीत नाहीत and they approach with their sinful nature to God, आणि त्यांचं पापमय असा स्वभाव घेऊन ते परमेश्वर देवाकडे जातात. and then what happens? आणि मग काय होतं? We'll read certain verses. आपण काही वचने यासाठी वाचणार आहोत. Leviticus chapter 10 verse 1 to 3. लेविय याचा 10वा अध्याय वचन 1 ते 3 आपण काढूयात. Leviticus chapter 10 1 to 3. लेविय याचा 10वा अध्याय वचन 1 ते 3. Nadab and Abihu, the sons of Aaron, took either of them his censer and put fire therein and put incense thereon and offered unholy fire, a strange fire before the Lord, which he commanded them not. And there went out fire from the Lord and devoured them, and they died before the Lord. Then Moses said to Aaron, this is it that the Lord spake, saying, I will be sanctified or treated holy in them that come nigh me, and before all the people I should be glorified. And Aaron held his peace. अरोनाचे मुलगे नादाब व अबिहू यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, परमेश्वराने सांगितले ते हे, जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल. तेव्हा अहरोन चूप राहिला. Now see this आता आपण हे terrible पाहतो, incidents. अतिशय भयंकर अशी घटना घडलेली आहे. Nadab and Abihu, they are the sons of high priest Aaron. आणि जो उच्च याजक अहरोन, त्याचे पुत्र, त्या दोघांची नावं नादाब आणि अबिहू, Both are priests of God. दोघे देखील देवाचे याजक होते. Very young. आणि आपण पाहतो की फार तरुण होते. But what they did, पण त्यांनी काय केलं? they put strange fire or unholy fire आणि जो अग्नी देण्याची परमेश्वराने त्यांना परवानगी दिलेली नव्हती, that they offered to God. असा अग्नी त्यांनी परमेश्वरासमोर अर्पण केला. And immediately आणि लगेचच the fire came from Lord and that fire devoured them. परमेश्वरासमोरून अग्नी निघाला आणि दोघांना त्याने भस्म केले.
People should not play with holiness of God. लोकांनी कधीही परमेश्वराच्या पावित्र्याबरोबर खेळता कामा There are नये. so many incidences. Now we'll look to another incident. आणि पुष्कळशा अशा घटना आणि उदाहरणं आहेत. आपण आणखी एका उदाहरणाकडे बघूया. Numbers गणना chapter 20, याचा 20वा अध्याय 10, 11 and 12. 10, 11 आणि 12. You can read. To save the time, you can read. हा, गणना 20, 10, 11, 12. मोशे व अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो, ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली. तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली. यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेविला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. Now, Moses and Aaron, they are not ordinary people. मोशे आणि अहरोन हे सर्वसामान्य लोक नव्हते. Moses is the servant of God, मोशे हा देवाचा सेवक होता leading children of Israel 40 years in that आणि wilderness. त्या रानावनामधून 40 वर्षे त्याने इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं होतं He did great miracles. आणि पुष्कळशे मोठे चमत्कार त्याच्या हातून झाले होते. But in one place, पण एका ठिकाणी असं होतं that they did not honor God or treated God holy. की परमेश्वर देवाला पवित्र म्हणून ते संबोधित नाहीत. There was no water त्या ठिकाणामध्ये पाणी नव्हतं because these people are traveling in wilderness. कारण रानावनामधून हे लोक प्रवास करीत होते. Wilderness is a place where very insufficient rain, आणि आपण पाहतो की अशा ठिकाणामध्ये म्हणजे अरण्यामधून जात असताना फार क्वचितच त्या ठिकाणामध्ये पाऊस पडतो and very tough and very dangerous wilderness. आणि आपण पाहतो की हा जो अरण्यामधला अनुभव आहे तो अतिशय भयंकर असतो आणि कठीण असतो. Why they were wandering in that wilderness? Because of their rebellion. आणि त्यांनी बंडखोरपणा केला म्हणून ते अरण्यामध्ये भटकत होते. Now that particular place, एका ठिकाणामध्ये ते आता येऊन पोहोचतात. they were grumbling and murmuring against Moses. मोशे विरुद्ध ते आता कुरकुर करू लागत आहेत, तक्रार And करू they लागत said, आहेत we don't have water. आणि ते म्हणतात की आता आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही. And God says that go and speak to the rock. आणि मग आता परमेश्वर देव मोशेला आज्ञा करतो, जा आणि खडकाशी बोल And the water will come. आणि त्या ठिकाणामधून पाणी येईल. Then Moses and Aaron went to that particular rock. मग मोशे आणि अहरोन त्या विशिष्ट खडकाजवळ जातात. Now we'll read that verse 10. Very important. आता वचन 10 अतिशय महत्वाचं वचन आपण पाहूया. And Moses and Aaron gathered the congregation together before the rock, and he said unto them, Hear now, you rebels, must we fetch you water out of the rock? मोशे व अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो, ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय? Now Moses forgot that it is not he brings the water out of a rock, but it is the God who brings water out of the rock. आता मोशे या ठिकाणामध्ये विसरून गेला की हा तो नाहीये की जो खडकातून पाणी काढणार आहे, He पण said परमेश्वर that- आहे जो पाणी काढणार आहे. He says to the children of Israel, You rebel people, आणि तो इस्रायलच्या लोकांना म्हणतो की तुम्ही बंडखोर लोक हो, shall we bring out water out of the rock for you? तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय? So first sin is they took the place of God. प्रथम पाप त्याने केलं की त्याने देवाची जागा घेतली. Moses was very angry, मोशे फार रागावलेला होता, but he forgot that God is very gracious पण तो हे विसरून गेला की and परमेश्वर God जो आहे तो is कृपाळू आहे, and God is merciful देव हा दयाळू आहे and God is a holy God. आणि देव हा पवित्र देव आहे. And instead of following the commandment of God, देवाची आज्ञा पाळण्याऐवजी uh, exact commandment of God, देवाची जी तंतोतंत आज्ञा दिलेली आहे ती पाळण्याऐवजी God said, You speak to the rock. आणि देव काय म्हणतो की तू आता त्या खडकाशी बोल. And he smote that rock twice. आणि आपण पाहतो की त्याने त्या खडकावर 2 वेळेस काठी आपटली. He did not. Now I'll read that verse from ESV, very simple and nice. ESV भाषांतर मी वाचतो. Because you did not believe me to uphold me as a holy in the eyes of the people of Israel, therefore you should not bring this assembly in the land that I have given to them. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी देत आहे
त्या देशात तुमचे आता त्यांना घेऊन जाणे होणार नाही. God never compromises with His holiness. परमेश्वर देव त्याच्या पावित्र्याला घेऊन बिलकुल तडजोड करीत नाही No negotiation. आणि त्यामध्ये कोणतेही हेराफेरी You may तडजोड be नाही. anyone. तुम्ही कोणीही असा, No one is greater than Moses कोणीही here. व्यक्ती हा परमेश्वर देवापेक्षा त्याच्या If पावित्र्यापेक्षा you will मोठा not नाही. honor God as a holy God, जर तुम्ही देवाला पवित्र देव म्हणून सन्मान करणार नाही, and then be careful. मग तुम्ही याविषयी काळजीपूर्वक राहा. We must honor God as a holy God. परमेश्वर देवाचा आपण तो पवित्र देव म्हणून सन्मान केलाच पाहिजे. You know, after that incident, त्या घटनेनंतर Moses pleaded so many times to God, मोशेने परमेश्वर देवाला इतक्या वेळेस प्रार्थना विनंती please केल्या, forgive me, let me go to that land which you are going to give. कृपा करून मला क्षमा कर आणि जो देश तू आम्हाला देणार आहे त्या भूमीमध्ये मला तू घेऊन चल. But God says, now don't talk on this subject to me. पण आता देव मोशेला म्हणतो की आता या विषयावर तू माझ्याशी बोलू नको. God did not answer the prayer of Moses. देवाने मोशेच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही. One sin. One एक sin पाप did not honor God as a holy before the eyes of his children of Israel, so he was not permitted to go to promised land. आणि त्याने एक पाप जे केलं होतं, इस्रायल राष्ट्रांच्या सर्व लोकांसमक्ष परमेश्वर देवाचा पवित्र म्हणून सन्मान केला नाही, म्हणून त्याला आता ज्या पवित्र भूमी इस्रायल राष्ट्रामध्ये वचनबद्ध भूमीमध्ये प्रवेश मिळाला नाही. So God will never compromise with his holiness. म्हणून परमेश्वर देव त्याच्या पावित्र्याला घेऊन कधीही तडजोड करणार नाही. There are two more cases. आणखीन 2 उदाहरणं आहेत. 1 Samuel chapter 6 and verse 19. पहिले शमूएल याचा 6वा अध्याय 19 verse. वचन 19. बेतशेमेश येथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले, म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला. त्याने त्या लोकातले 50,000 70 पुरुष जीवे मारिले. परमेश्वराने माणसांचा एवढा संहार केला म्हणून त्या लोकांनी शोक केला. Now I will tell you the background of this incident. आता ही जी घटना घडली त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. At the time of Eli, आणि एलीच्या काळामध्ये people were living in sinful life. लोक जे आहेत ते सर्व पापामध्ये राहत होते. Eli the priest was, his sons were very much wicked sons. आणि एली हा जो याजक होता त्याचे जे लेकरं होते, मुलं होते, ते देखील अतिशय दुष्ट असे होते. God wanted to bring judgment on that family. मग परमेश्वर देवाला त्या कुटुंबावरती आता न्याय आणायचा होता. Philistines came against them, मग आता पलिष्ठी लोक इस्रायलवर उठले and in the battle, people of Israel, they started getting defeat from Philistines. आणि पलिष्ठी लोकांकडून इस्रायल राष्ट्र जे आहे त्यांचा आता पराभव होऊ लागला. Then they thought that we'll bring the ark of God, मग त्यांनी असा विचार केला की परमेश्वराचा कोश आपण आणूयात. the most holy article in the tabernacle of God. आणि देवाच्या निवास मंडपामधला अतिशय महत्वाची आणि पवित्र अशी वस्तू कोणती असेल तर परमेश्वराचा कोश. And they thought that then when God is with us, then we will not get defeat. आणि मग इस्रायल लोकांनी असा विचार केला परमेश्वराचा कोश आमच्या बरोबर आहे म्हणून परमेश्वर देव खुद्द आमच्या बरोबर आहे, मग आमचा पराभव होणार नाही. But what happened is they were defeated. पण काय होतं की त्यांचा पराभव होतो. And the ark of God was captured by Philistines. आणि मग पलिष्ठी लोक जे आहेत इस्रायलचे शत्रू आहेत देवाचा कोश ते घेऊन जातात. But when they took this holy ark in their land, in their places, in their cities, पण ज्यावेळेस पलिष्ठी लोकांनी त्यांच्या शहरामध्ये, त्यांच्या देशामध्ये, आपल्या परिसरामध्ये देवाचा पवित्र कोश ज्यावेळेस ते घेऊन गेले, God started smoting these people. God smote these people. मग देव आता त्या लोकांचा संहार करू लागला, त्यांचा नाश करू लागला. God brought terrible sicknesses on these people. या लोकांवरती म्हणजे पलिष्ठी लोकांवरती परमेश्वर देव अतिशय भयंकर आजार घेऊन येऊ लागला. And then Philistine people says that this is a judgment from this God of Jews. आणि मग आता पलिष्ठी लोक असे म्हणू लागले की आता यहूद्यांचा हा जो देव आहे त्यांच्यापासून आमच्यावर न्याय आलेला आहे. Therefore they sent this ark of God to the land of Jews. आणि म्हणून पुन्हा एकदा पलिष्ठी लोक मग असा विचार करतात की आपण हा जो परमेश्वराचा कोश आहे तो यहुदी लोकांच्या नगराला परत पाठवू. So it came to this was
came to, this was brought to Beth Shemesh, the city in the border of Philistine, but it was within the Judah. यहुदामध्येच हे ठिकाण असलेलं आपण पाहतो, पण आपण पाहतो की पलिस्ती नगराच्या एकदम बॉर्डरला असलेलं सीमेवर असलेलं हे जे शहर आहे, So Beth Shemesh is a city of Judah, बेथशेमेश आपण पाहतो की यहुदाचं हे एक शहर आहे, but at the border of Philistine. पण पलिस्ती लोकांच्या सीमेवर असलेलं हे शहर आहे. And then these people, what they did is, मग हे लोक काय करतात तर I will read 19 verse. वचन 19 आपण पाहतो. And he smote the men of Beth Shemesh, because they had looked into the ark of the Lord. Even he smote of the people 50,000 and 70 men, and the people lamented because the Lord had smitten many of the people with great slaughter. बेथशेमेश येथील लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले, म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला. त्याने त्या लोकातले 50,000 70 पुरुष जीवे मारिले. परमेश्वराने माणसांचा एवढा संहार केला, म्हणून त्या लोकांनी शोक केला. Yeah, and just understand the seriousness. मग तुम्ही फक्त याच्या मागचं गांभीर्य काय आहे ते समजून घ्या. How many people got killed? किती लोकांना देवाने मारलं? 50,000 and 70 people. 50,000 70 एवढे पुरुष. A certain translation, it says 70 people, आणि काही भाषांतरामध्ये 70 हा आकडा वापरलेला आहे, but maximum this is 50,000 and 70. आणि 50,000 70 जास्तीत जास्त भाषांतरामध्ये हे लिहिलेलं आहे. Even if God killed 70 people, जरी देवाने 70 लोकांना मारलं, it's not small thing. आणि ती छोटी गोष्ट नाहीये. When people don't honor God as a holy, ज्यावेळेस लोक परमेश्वर देवाचा पवित्र म्हणून सन्मान करीत नाहीत, then they get judgment. मग त्यांच्यावर न्याय खचितच येतो. There are few people, आणि काही लोक असे आहेत, they repent before God, ते देवासमोर पश्चाताप करतात they get forgiveness of sin, आणि त्यांच्या पापांची त्यांना क्षमा मिळते. they repent before God. देवासमोर ते पश्चाताप Like करतात. Isaiah says, I am man of unclean lips. आणि जसं यशायाने कबूल केलं की मी अशुद्ध ओठांचा व्यक्ती आहे. Peter says that, Lord, depart from me, I am a sinful person. पेत्राने कबूल केलं की प्रभूजी माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी व्यक्ती आहे. God showed mercy on such people. देवाने अशा लोकांवरती दया दाखविली. But you cannot play with God, पण His holiness. तुम्ही देवाच्या पावित्र्याला घेऊन त्याच्याबरोबर खेळू शकत नाही. It's a very serious matter. आणि हे खरोखरच गंभीर अशी बाब आहे. So what is the commandment for us today? मग आज आपल्यासाठी नेमकी कोणती आज्ञा आहे? We'll read 2 verses. आपण 2 वचने त्यासाठी वाचूया. Leviticus 11, 44 and 45. लेविया याचा 11वा अध्याय वचन 44 आणि वचन 45. मी परमेश्वर तुमचा देव आहे, म्हणून आपणास पवित्र करून पवित्र राहा. कारण मी पवित्र आहे, म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे आपणास विटाळू नका. कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला मिस्र देशातून इकडे आणले, तोच मी परमेश्वर आहे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. So this is the commandment for you and me. म्हणून ही आज्ञा तुम्हासाठी आणि माझ्यासाठी आहे. God says that be holy because I am holy. परमेश्वर म्हणतो की मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. In New Testament, Peter gives the same commandment to you and me. आणि नवीन करारामध्ये पेत्र देखील तुम्हाला आणि मला तीच आज्ञा देतो. 1 Peter chapter 1, 15 and 16. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय वचन 15 आणि वचन 16. You can read. तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे, तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. So today God says to you and me, म्हणून आज परमेश्वर देव तुम्हाला आणि मला म्हणत be आहे, holy पवित्र व्हा, because our Father in heaven is holy. कारण स्वर्गामधील आपला पिता हा पवित्र आहे. We have to be holy. आपल्याला पवित्र राहायचं आहे. God is holy, but we don't have that original holiness.
देव पवित्र आहे, पण आपल्याकडे ते मूळ असं पावित्र्य नाही. We are a sinful people. आणि आपण पापी लोक आहोत. We are not born holy. आपण पवित्र असे निर्माण किंवा जन्मलेलो नाही. We are unholy people. आपण अपवित्र लोक आहोत. But how we can become holy? मग आपण पवित्र कसं काय बरं होऊ We शकतो? come to Lord Jesus Christ. आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो. We ask Him forgiveness. आपण त्याच्यापासून पापांची क्षमा मागतो. We believe on His death on cross. वधस्तंभावर त्याने जो मृत्यूपर्यंत पावला त्या मृत्यूवर आपण विश्वास ठेवतो. We believe that by His blood our sins are forgiven. आपण विश्वास ठेवतो की त्याच्या रक्ताद्वारे आपल्या पापांची क्षमा झाली आहे. And then when we ask the forgiveness, मग ज्यावेळेस आपण पापांची क्षमा मागतो, when the Holy Spirit works in our life, ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कार्य when we करतो, get that assurance in our heart that our sins are forgiven, आपल्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस आपल्याला खात्री पडते की माझ्या पापांची क्षमा झालेली आहे, and then we become holy. आणि मग आपण पवित्र होतो. We start living a holy life. आपण एक पवित्र जीवन We जगण्यास सुरुवात start करतो. hating sin. आपण पापाचा द्वेष करू लागतो. We start honoring God. आपण देवाचा सन्मान करू लागतो. We try to keep His commandments. आणि आपण त्याची आज्ञा पाळण्याचा We प्रयत्न try करू to लागतो. love Him. आपण त्याच्यावर प्रीती करू लागतो. We try to love His people. आपण त्याच्या लोकांवर प्रेम करू लागतो. That's how we become holy. आणि अशा प्रकारे आपण पवित्र होतो. What is our future? मग आपलं भविष्य काय आहे? Why God has chosen you? आणि परमेश्वर देवाने तुमची निवड का केली आहे? Why He has separated you from this world? या जगापासून त्याने तुम्हाला का बरं वेगळं आणि विभक्त केलेलं Very आहे? important verse. फारच महत्वाचं वचन आपण पाहतो. Ephesians chapter 1, इफिसकरास पत्राचा पहिला अध्याय 4 verse. वचन 4. According as He has chosen us in Him before the foundation of the world, that we should be holy and without blame before Him in love. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. God has chosen us. देवाने आपली निवड केलेली आहे. Purpose? त्याचा उद्देश We should be holy. आपण पवित्र असावं, We should be blameless. आपण निर्दोष असावं. People of God, a living God, a holy God, they are a holy people. आणि जे सर्व लोक परमेश्वर देवाचं जीवन जगत असतात ते पवित्र लोक असतात. And God has chosen us to be holy. आणि देवाने आपली निवड यासाठीच केलेली आहे की आपण पवित्र राहावं. You are chosen by God that you should live a holy life. देवाने तुम्हाला यासाठीच निवडलेलं आहे की तुम्ही पवित्र जीवन जगावं. God has chosen you that you should live a blameless life. देवाने तुमची निवड यासाठीच केली आहे की तुम्ही निर्दोष जीवन जगावं. You should live in such a way that your life will be a living testimony before telling anything to anyone. आणि कोणतीही गोष्ट कोणालाही नाही बोलता तुमचं जीवन अशा प्रकारे असलं पाहिजे की तुम्ही चालतं बोलतं जिवंत उदाहरण लोकांना दिसलं पाहिजे. Your behavior, your action should reflect the holiness of God. आणि तुमचं वर्तन आणि तुमचं चालणं तुमचं बोलणं परमेश्वर देवाचं पावित्र्य त्याने परावर्तित केलं पाहिजे. So we should live a holy life. म्हणून आपण पवित्र जीवन जगलं पाहिजे. We should honor God as a holy. एक पवित्र देव म्हणून आपण त्याचा सन्मान केला पाहिजे. We should not represent God in improper way. देवाचं प्रतिनिधित्व आपण अयोग्य प्रकारे करता कामा नये. So when we learn about God, म्हणून ज्यावेळेस आपण देवाविषयी शिकतो, about His holiness, त्याचं पावित्र्यपणाविषयी पाहतो, then our life is changed. मग आपलं जीवन हे बदलून जातं. The main object of our life is आपल्या जीवनाचं महत्वाचं कोणतं उद्देश जर असेल, the holy God had chosen you before the foundation of the world. पवित्र देवाने जगाच्या स्थापनेपूर्वीच आपल्या प्रत्येकाची निवड केलेली Even आहे. we came in before coming to this world, God had chosen us. या जगामध्ये येण्याच्या अगोदरच त्याने आपली निवड केलेली आहे. Before God has formed us in the mother's womb, He has chosen us. आईच्या गर्भामध्ये आपली घडण होण्यापूर्वीच त्याने आपली निवड केलेली आहे. He has chosen you and me with a specific purpose, एक विशिष्ट उद्देश घेऊन त्याने तुमची आणि माझी निवड केलेली आहे. to be holy for Him, त्याच्यासाठी आपण पवित्र राहावं म्हणून, to represent Him as a holy God, आणि देव एक पवित्र आहे असं त्याचं प्रतिनिधित्व करावं म्हणून, to honor Him and represent Him as a holy God. तो एक पवित्र आहे आणि तो एक पवित्र देव म्हणून आपण त्याला दर्शवावं, परावर्तित करावं म्हणून त्याने आपली निवड केली आहे. But those people who don't repent पण जे लोक जे पश्चाताप करीत नाहीत and they don't bother about God, ते देवाविषयी पर्वा करीत नाहीत, I will read 2 verses for such people. अशा लोकांसाठी मग मी 2 वचने वाचून दाखवितो.
Psalm 7, verse 12 and 13. स्तोत्र संहिता 7वा अध्याय वचन 12 आणि 13. कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्या विरुद्ध तो आपली तलवार पाजळितो. त्याने धनुष्य वाकवून सज्ज केले आहे. त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्रे सिद्ध केली आहेत. त्याने आपले अग्निबाण तयार केले आहेत. Person who doesn't repent, जो व्यक्ती पश्चाताप करत नाही, in spite of repeated reminders from the Word of God, from the देवाच्या children of God, आणि देवाच्या वचनापासून, देवांच्या लेकरापासून जरी त्याला कितीही आठवण करून देण्यात आली की तू पश्चाताप कर, पण तो काही पश्चाताप करत नाही. and then God wants such people. आणि मग परमेश्वर देव अशा लोकांना इशारा देतो If he turn not, की जर तो वळाला नाही he will wet his sword. तर त्याच्या विरुद्ध तो आपली तलवार पाजळितो. He has bent his bow त्याने धनुष्य वाकवून सज्ज केले आहेत and made it ready. आणि ते सज्ज केले आहेत. He has also prepared for him the instruments of death. त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्रे सिद्ध केली आहेत. He ordained his arrows against these people. आणि अशा लोकांविरुद्ध त्याने आपले अग्निबाण देखील तयार केले आहेत. And you know the end of wicked people. आणि मग आपल्याला ठाऊक आहे की मग जे दुष्ट लोक आहेत त्यांचा शेवट कसा होतो. And God's word of God wants such people. आणि मग परमेश्वर देवाचं वचन अशा लोकांना चेतावणी देतं. This is the time of turning to God. हीच ती वेळ आहे की आपण देवाकडे आज वळायला This पाहिजे. is the time to repent. हीच ती वेळ आहे की आपण देवाकडे जाऊन पश्चाताप केला This is पाहिजे. the time to amend our ways. आणि हीच ती वेळ आहे की आपण आपले मार्ग सुधारले पाहिजे. And this is the time to surrender your life to God. आणि हीच ती वेळ आहे की आपण आपले जीवन परमेश्वर देवाला समर्पित केलं पाहिजे. May God bless all of you through this holy word. आणि या पवित्र वचनाद्वारे परमेश्वर देव आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.